नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. गेल्या काही दिवसांपासून खालिद का शिवाजी या चित्रपटावरून मोठा वाद सुरू आहे. आता हा वाद शिगेला पोचलाय. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या संदर्भातील इतिहासाबाबत चुकीची विधानं केली आहेत. तसेच छत्रपतीचा एकेरी उल्लेख करण्यात आला असल्याचा आरोप करत सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांनी निषेध नोंदवला आहे. ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे. राज्यभरात शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र 1 महिना निलंबित केले. या कालावधीत चित्रपटासंदर्भात चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत हे प्रदर्शन लांबणीवर पडत आहे. खालिद का शिवाजी हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु हे प्रदर्शन थांबवण्याची मागणी राज्य सरकारने केंद्रीय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाकडे केली होती. आज मराठी क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने निषेध नोंदवत हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली. तसेच निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर सेन्सॉर बोर्ड अशा चित्रपटांना परवानगी का देतो असाही सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. ठाणे शहरातील खोपट बाटा कंपाऊंड येथील डिस्ट्रीब्युटर कंपनीच्या गोदाम फोडी प्रकरणी ठाणे पोलिसांना मोठे यश आले. CCTV फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आंतरराज्य चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश करत राजस्थान आणि मुंबई येथील 3 आरोपींना अटक केले. या आरोपींकडून ठाणे, पुणे, नवी मुंबई आणि संभाजीनगरमधील एकूण 7 घरफोड्याचे गुन्हे उघडकीस आले असून जवळपास 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीतील राजस्थानमधील महेंद्र कुमार, थानाराम मेघवाल, गणेश धुला पाटीलदार आणि मुंबईतील राजेश उर्फ अण्णा बबन कदम या तिघांना अटक करण्यात आले. दरम्यान आरोपींमधील मेघवाल याच्यावर मुंबई, ठाणे, गुजरात, वसई, विरार, मध्य प्रदेशमध्ये अशा वेगवेगळ्या 14 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तसेच कदम याच्यावर मुंबई, ठाणे, सातारा, रत्नागिरी अशा वेगवेगळ्या 24 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोपरच्या बाटा कंपाऊंड येथील श्री सिद्धनाथ मार्केटिंग नावाची डिस्ट्रीब्युटर कंपनीचा सिगारेट माप असलेले गोडाऊन फोडून घरफोडी करून 51 लाखांचा मुद्देमाल 15 जुलै रोजी चोरीला गेला होता. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास राबोडी पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखा यांच्यामार्फत सुरू होता. याच दरम्यान CCTV फुटेज तपासले असता त्या 4 जण निष्पन्न झाले. धागा पकडून त्या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि टेम्पो पुढे आले. तसेच 1 किलोमीटर अंतरावर 3रे वाहन उभे केल्याचे निष्पन्न झाले. तसेच मीरा रोड परिसरात ते पुढे गेल्याचे समजल्यावर राबोडीमधील गुन्ह्यातील माल विक्री करण्यासाठी मदत करणाऱ्या 5व्या आरोपीसह घरफोडी करणाऱ्या दुकलीला अशा तिघांना मोठ्या शिताफीने 29 जुलै रोजी अटक केली. महेंद्र मेघवाल, राजेश कदम आणि दोघांकडून 2,10,000 रुपयांची रोख, चांदीचे चौरक, त्यांच्यावरील चांदीचे गणपती, लक्ष्मी मूर्ती, मोबाईल फोन, दुचाकी आणि सिगारेट असा 10,40,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाचे वास्तूचे नूतनीकरण आता अंतिम टप्प्यात आले. लवकरच रसिकांसाठी रंगायतन खुले होणार आहे. त्यापूर्वी पूर्ण होत आलेल्या कामाची पाहणी ज्येष्ठ कलाकार, निर्माते आणि पदाधिकारी यांनी केले. नूतनीकरणाच्या झालेल्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केला असून लवकरात लवकर या रंगमंचावर प्रयोग करण्याची इच्छा व्यक्त केली. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक अशोक हांडे, निर्माते दिलीप जाधव, निर्माते प्रसाद कांबळी यांच्यासह ठाण्यातील नाट्यप्रेमी अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, दिग्दर्शक विजू माने यांनी रंगायतांची पाहणी केली. त्यावेळी उपायुक्त रमेश बिरारी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. गडकरी रंगायतमध्ये रंगमंच, आसन व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, रंगपट, स्टेजच्या मागची बाजू, सेट आणण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे यांच्या कामाची पाहणी यावेळी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्याचा निर्णय स्तुत्य आहे. त्यासोबत रंगायतांच्या तळमजल्यावर नाटकासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्थाही करावी अशी सूचना आजच्या पाहणीत करण्यात आली. तसेच पार्किंग व्यवस्था, तालीम हॉल, तिकीट खिडकी, नाटकाचे फलक लावण्यासाठी आलेली जागा याचीही पाहणी केली. गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जुन्या वास्तूला असलेल्या मर्यादा सांभाळून शक्य तेवढ्या जास्तीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आज झालेल्या पाहणीच्या वेळी कलाकार, निर्माते यांनी केलेल्या सूचनांचीही महापालिकेने नोंद घेतली.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. हरवलेले, गहाळ झालेले, चोरीला गेलेले मोबाईल आता नो टेन्शन, कारण या मोबाईलचे शोध घेणे आता पोलिसांसाठी सोपं झालंय. पोलिसांनी CR पोर्टलच्या मदतीने मोबाईल चोरट्यांवर झडप घातली असून हरवलेले मोबाईल हुडकून काढले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी या पोर्टलच्या मदतीने तब्बल 103 मोबाईल हस्तगत केले असून लवकरच ते मूळ मालकांना देण्यात येणार आहेत. शहरात मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. तसे मोबाईल गहाळ झालेल्या अनेक तक्रारी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल झाल्या होत्या. या घटनांना आळा घालण्यासाठी भिवंडी गुन्हे शाखेच्या घटक 2, कल्याण घटक 3 व उल्हासनगर घटक 4च्या पथकाने धडक मोहीम हाती घेतली. या पथकाने CDR पोर्टलच्या मदतीने तपास करून 15,75,500 रुपयांचे तब्बल 103 मोबाईल हस्तगत केले. यात भिवंडी पोलिसांनी 40, कल्याण 47, उल्हासनगर पथकाने 16 मोबाईल हस्तगत केले आहेत. भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाईल लांबवणाऱ्या सराई चोरट्याला जेरबंद केले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह लोकसभा निवडणुकीतील पुरावे समोर आणून निवडणूक आयोगाची पोलखोल केली असून आता सर्वोच्च न्यायालयाने न्याय करावा अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोग चोर असून तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव यांनीच लोकशाहीची वाट लावली असा आरोप करत लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने आवाज उठाव करावा असा आशावाद त्यांनी बोलून दाखवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी पक्षांचे वाभाडे काढले. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी 60 जागांवर पराभूत होत होते, मात्र निवडणूक आयोगाने निवडणूक जिंकून दिली. परिणामी केंद्रातील सरकार हे केवळ निवडणूक आयोगाच्या मेहरबानीपायी असल्याचा आरोप केला आहे. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना माझे आव्हान आहे की पक्षांतर बंदीचा कायदा आणि चिन्हाचा निकाल लवकरात लवकर लावावा, कारण 60 जागांची हेराफेरी करून केंद्रात सत्तेवर आलेल्यांनी पक्ष चोरलेल्यांना निवडणुकीत बनावट मतदार वाढून वाचविले आहे. त्यामुळेच आता न्यायमूर्ती भूषण गवई यांनी लोकशाही वाचवावी असे आवाहन आव्हाड यांनी केले. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक निष्पक्ष व्हाव्यात म्हणून निवडणूक आयोगाला स्वायत्ता दिली होती. आधी निवडणूक आयुक्तांची निवड सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, पंतप्रधान आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते करीत असत. मात्र सत्ताधाऱ्यांनी कायदाच बदलून 2 मंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचा समावेश करून मुख्य न्यायाधीशांना बाहेर काढले. त्यातूनच मागील निवडणूक आयुक्त राजीव यांची निवड झाली. त्यामुळेच हे निवडणूक आयोग कॉम्प्रोमाइज झाले. आपण 8 महिन्यापूर्वीच मतदानाच्या शेवटच्या तासात 15% म्हणजे 76 लाख बोगस मतदार वाढल्याचे सांगितले होते. तेच आज राहुल गांधी यांनी सांगितले. त्यांनी फक्त आरोप केले नाहीत तर सर्व पुरावे पटलावर आणले आहेत. निवडणूक आयुक्त राजीव यांनी फक्त निवडणूक आयोगाला गुलाम केले नाही, तर पक्षांतर बंदी कायदा, 10वी अनुसूची आणि संविधानालाच पायदळी तुडवले आहे, असेही आव्हाड म्हणाले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.